मी जरा प्रयत्न करतो. स्टार्ट. नमस्कार मंडळी, सोपं सोपं सायन्सच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मकरंद केतकर. मी आत्ता माझ्या काही मित्रमंडळींसोबत पश्चिम घाटातल्या आपल्या मुळशीच्या जंगलामध्ये हिंडतो आहे आणि मला इथे एक खेकडा सापडला आहे. आपल्याला खेकडा तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, पण त्याच्या काही गमतीशीर गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहिती असण्याची तशी काही शक्यताही नाही. पण आज मी तुम्हाला त्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे की खेकडा आणि तमाम जे क्रस्टेशियन्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपले कोळंबी, लॉबस्टर्स आणि म्हणजे हे सगळे जीव येतात, खेकडे वगैरे, तर हे बॅलन्स कसं करतात. तर बॅलन्स करण्यासाठी त्यांच्या डोक्याच्या इथे मध्यभागी एक छोटीशी नळी असते ज्याच्यामध्ये एक लिक्विड असतं. त्या नळीला म्हणतात स्टॅटोसिस्ट. आणि ह्या स्टॅटोसिस्टमध्ये ते आपल्या ह्या नांग्यांनी वाळू भरतात. ती वाळू ज्या वेळेला आतमध्ये भरली जाते त्या वाळूला म्हणतात स्टॅटोलिथ. आणि तो स्टॅटोलिथचा तो जो गोळा आहे, तो गोळा ज्या वेळेला त्या ट्यूबमध्ये घासत घासत आतमधनं खालती जातो, त्या ट्यूबला आतमध्ये असलेले बारीक केस असतात, त्यांना सीटे म्हणतात. हे सीटे त्यांच्या मेंदूला संदेश पाठवतात की ग्रॅव्हिटी कुठल्या बाजूला आहे. सो गोळा ज्या दिशेने खालती चालला आहे त्या दिशेला ग्रॅव्हिटी आहे साहजिकरित्या. आणि या अशा पद्धतीने मग ते असे जर का उभे भिंतीवर चालत असतील किंवा म्हणजे कड्यावर चालत असतील, आडवे जात असतील, तर त्यामुळे कळतं की आपल्याला म्हणजे ग्रॅव्हिटी कुठल्या बाजूला आहे आणि त्यानुसार ते त्यांचं चालणं बॅलन्स आउट करतात. बरं, आता हे फाइंड आउट कसं झालं होतं. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ह्या अवयाचा हा उपयोग, त्या अवयाचा तो उपयोग, हे शास्त्रज्ञ फाइंड आउट कसं करतात. त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते वेगवेगळ्या प्रयोगांची. तर ह्याच्यावरती जो प्रयोग केला होता, तर एक लॉबस्टर होता. तर लॉबस्टरच्या समोर त्याच्यावरती प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञाने वाळूच्या ऐवजी लोखंडाचे बारीक कण ठेवले होते. सो त्याने ते कण त्याच्या त्या स्टॅटोसिस्टमध्ये भरले त्या लॉबस्टरने काट टाकल्यानंतर. आणि मग त्या शास्त्रज्ञाने जेव्हा त्याच्या डोक्यावरती मॅग्नेट लावलं, चुंबक लावलं, तर साहजिकरित्या सगळं ते लोखंड वरच्या बाजूला उचललं गेलं. पण ग्रॅव्हिटी खरं तर म्हणजे लॉबस्टर जर का असा असेल तर ग्रॅव्हिटी खालच्या बाजूला आहे, पण ते लोखंड वरती आल्यामुळे चुंबकाच्या दिशेने लॉबस्टरला वाटलं की ग्रॅव्हिटी ह्या साईडला आहे आणि तो लॉबस्टर लगेच असा उलटा होऊन पोहायला लागला. तर अशी म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून निष्कर्ष काढले जातात आणि पुराव्यानिशी साबित केलं जातं. तर तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट रिपोस्ट करा, शेअर करा, लाईक करा आणि पाहत राहा सोपं सोपं सायन्सचा पुढचा भाग. थँक्यू.